नमस्कार. सावनी मुक्ताच्या घरी येऊन खूपच बडबड करत असते. ती आदित्यला खूपच बोलत असते. आदित्यला म्हणत असते, "आदित्य, तू इथे का आलास? तुला इथे कोणी बोलावलं होतं?" आदित्य, ज्या घरात आपल्याला किंमत नाही, ज्या घरात आपली काहीच गरज नाही, त्या घरात तू का आलास आदित्य? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा मुक्ता म्हणते, "सावनी, बस झालं. का तुम्ही आदित्यच्या मनात नाही नाही ते भरवताय? का तुम्ही आदित्यला आमच्याबद्दल खोटं खोटं सांगताय? आदित्यची या घरात काय जागा आहे हे तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती आहे. आता तुमचं हे वागणं खरंच योग्य आहे का? स्वतःच्या मनाला विचारा. सावनी, तुम्ही जे वागताय ना ते योग्य वागत नाही आहात." तेव्हा इंद्रा बोलते, "अगं मुक्ता, तू कोणाला सांगतेस? हिला? अगं पनवती आहे, पनवती एक प्रकारची. अगं हिला काहीही सांगितलंस ना तरी सुद्धा हिला गोष्टी पटणारच नाहीत. हिने जे ठरवलंय तेच ही घडवून आणणार. हिने जर का ठरवलंय की आपल्याबद्दल आदित्यच्या मनात विष कालवायचं तर ही कालवणारच. त्यामुळे तू प्लीज हिच्या वाटेला जायचा प्रयत्नच करू नकोस, कारण ही मुलगी कधीच सुधारण्यातली नाही." हे ऐकून सावनी बोलते, "हो, नाही मी सुधारण्यातली. एक गोष्ट लक्षात ठेव आदित्य, अरे या लोकांना तुझी गरज नाही. या लोकांचं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही. तू इथे आलास, पण तुझी किंमत आहे का कुणाला? नाही ना? आदित्य, तू इथे यापुढे यायचं नाहीस. या घरातल्या लोकांशी स्वतःचे संबंध जोडायचे नाहीत." तेव्हा मात्र सई खूपच रडत असते. त्याच वेळेला आदित्यला सावनी बोलते, "चल आदित्य, चल. आणि यापुढे जर का तू इथे आलास ना तर मी काय करेन ना ते बघ. मी तुम्हाला सर्वांना सांगते, माझ्या आदित्यचे या घराशी काही संबंध नाहीत. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा." तेव्हा लगेच सागर बोलतो, "सावनी, आदित्य माझा सुद्धा मुलगा आहे." तेव्हा लगेच सावनी बोलते, "आदित्य तुझा मुलगा आहे की नाही हे मला माहिती नाही. मी फक्त एवढंच सांगेन की आदित्यची कस्टडी माझ्याकडे आहे आणि त्याचमुळे आदित्य यापुढे माझ्या जवळच राहणार. आदित्य फक्त माझा आहे, माझा. आणि त्याचं प्रेम त्याच्या मम्मावरती आहे, बाकी कोणावरतीही नाही." हे ऐकून मात्र आदित्यला खूप टेन्शन येतं. त्याला काय करावं तेच सुचत नसतं. शेवटी सावनी आदित्यचा हात धरते आणि आदित्यला फरफटत घेऊन जाते. त्याच वेळेला सई रडायला लागते. सई म्हणते, "आदित्य दादा, आदित्य दादा, थांब ना रे. कुठे चाललायस तू? आदित्य दादा, नको ना रे जाऊस. मला तुझ्याशिवाय नाही करमत." आणि ती मुक्ताला मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा मुक्ता सईला म्हणते, "सई, रडायचं नाही. आता वेळ आले सागर. आपल्याला काहीतरी करावं लागेल. सई, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तुझी ही मुक्ता आई तुझ्या आदित्य दादाला कायमचं तुझ्या जवळ आणेल. तो कायमचं तुझ्या सोबत राहील." हा शब्द आहे. तेव्हा सई बोलते, "खरंच?" त्यावेळेला मुक्ता बोलते, "हो, खरं. मी शब्द देते." तेव्हा सागर मुक्ताकडे बघतच बसतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, मुक्ता सागरला म्हणते, "सागर, आता बस झालं. आता खूप झालं. आता आपल्याला आदित्यचं मन कळलंय की आदित्यला आपल्या सोबत राहायचं आहे. आदित्यला आपल्या जवळ राहायचं आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर आदित्यची कस्टडी आपल्या जवळ घेऊया." तेव्हा लगेच सागर मुक्ताला बोलतो, "मुक्ता, तुम्हाला काय वाटतं की सावनी आदित्यची कस्टडी आपल्या जवळ देईल?" तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, "आता प्रश्न तिच्या बोलण्याचा किंवा तिच्या वागण्याचा नाहीच. तर आता प्रश्न आहे तो म्हणजे, काही झालं तरी आदित्यच्या मनात काय आहे? आदित्यला नक्की कोणासोबत राहायचं आहे? या गोष्टीचा आहे."
आणि जर का आदित्यला आपल्यासोबत राहायचं असेल तर आदित्य आपल्या सोबत राहणार आणि त्याला आपल्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. हे ऐकून सागरला खूपच बरं वाटतं. इकडे सकाळी सकाळी नोटीस सावनीच्या घरी पोहोचलेली असते. कोर्टात केस आहे असं सावनीला नोटीस आलेली असते आदित्यच्या कस्टडीसाठी. हे बघून सावनीला धक्काच बसतो. त्याच वेळेला मुक्ता आणि सागर तिथे येतात तेव्हा सावनी मुक्तावरती हात उचलायला जाते तेव्हा मुक्ता म्हणते, हिम्मत करू नकोस नाहीतर हात तोडे. एक गोष्ट लक्षात ठेव, सई तर आता आमच्या सोबत होतीच, पण आता आदित्य सुद्धा आमच्या जवळ कायमचा येणार. आणि हा शब्द आहे माझा. चॅलेंज देते मी तुला, जर का हिम्मत असेल तर अडवून दाखव. मला सुद्धा बघायचं आहे तू काय काय करू शकतेस ती. तेव्हा सावनी खूपच टेन्शनला येते. त्याच वेळेला आदित्य आणि सागर आणि मुक्ता तिथून बाहेर पडलेले असतात. सावनीला मात्र काय बोलावं ते सुचत नसतं. सावनी खूपच हादरते. सावनी म्हणते, हे काय झालं? मी उगाचच या लोकांशी भांडले असं वाटतंय. काल जर का मी आदित्यला तिथे राहू दिलं असतं तर ही वेळच आली नसती. आता जर का कोर्टामध्ये आदित्यने स्वतःहून सांगितलं की त्याला सागर आणि मुक्ताकडे राहायचं आहे, तर मग माझं काय होईल? तर मग काही झालं तरी सुद्धा मी काहीच करू शकणार नाही. मी चुकीचं वागले का काल? जरा स्वतःच्या मनावरती ताबा नाही का ठेवू शकले? मी असं वागून काय केलं ना तेच मला कळत नाही. पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट हाताळायला पाहिजेत. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आदित्य खूप रडत असतो. तो म्हणत असतो, मला सावनी मम्मा सोबत नाही राहायचं, मला माझ्या क्यूटशा बहिणीसोबत राहायचं आहे. काही झालं तरी सुद्धा मी कायम तिच्या सोबतच राहणार. इकडे इंद्रा मुक्ताला म्हणते, मुक्ता तुला खरंच वाटतं की आदित्यची कस्टडी आपल्याला भेटेल? तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, हो मम्मी, माझी पूर्णपणे खात्री आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी आदित्यच्या डोळ्यात बघितलंय. त्याला आपल्या सोबत राहायचं आहे, त्याला सावनी सोबत राहायचं नाही. तो स्वतःच्या मनावर दगड ठेवून सावनी सोबत राहतोय, पण त्याला सावनी सोबत राहायची इच्छा सुद्धा नाही. खरं सांगायचं तर आदित्य आपल्या सोबत परत येणार आणि या वेळेला येईल ना तो परत कधीही न जाण्यासाठी. तेव्हा इंद्रा बोलते, मुक्ता जर का तसं झालं तर मला आनंदच होईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सावनीच्या नाकावर टिचून आदित्य मुक्ताकडे जाईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.